तुम्ही असं काही ऐकलं का टाळ्या वाजत राहा. म्हणजे मला वाटस तुमले रिन्यू करायला गरज नाही पडावं, नाही तर केवायसी करणी पडस. बरं केवायसी म्हणजे हयातीना दाखला, म्हणजे तुम्ही जिततायत बा. हो दाखवावं लागतं ते. तुम्ही केवायसी म्हणजे टाया. आदरणीय दिगंबर बुवांनी सांगितलं ना, हंस कागास होय तो हंस बनावे. म्हणजे कावड्यापासून संतांच्या संगतीत. आणि अनेकदा पाहिलंय ना आपण, चांगल्या साधूच्या कुटियावरचा पोपट सुद्धा आपल्याला रामकृष्णारी घालतो. काही काहीच ना ढोमावर गौऱ्या घ्या तरी मन राहणार नाही. कालदी एकदा लासा 90 वरीस ना त्याला कृष्ण महाराज मी गाव माईन गाडी गाडी नंदील पाटलाई पत्ता किरांता. नंदील पाटलाई पत्ता किरांता मालीच्या रे बरं आहे का म्हणे. तू ना म्हणतो म्हणा कसं कराय ना, पण तू लुपाडली जाऊ पाहिजे देव याचा खैर ना लाकडे मरतच का मुनी म्हणत. असा गणेश येत म्हणा नका मांडू. त्या गाडीचे ड्रायव्हर आमच्या मला विचारायला म्हणे तुम्ही असं काम बोलणार म्हणता आपला वावर मग 3 वर येत हाऊ. फक्त त्या दिन गया ना त्या दिन त्या लाकडी येले दिसू मी. काही लोक पात्रतेपेक्षा वेगळं वागतात. पण संतों के संग संग लाग रे तेरी अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी. पण हे सूत्र फक्त कीर्तनात ऐकायला भेटतं. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा खुसंगी हा फिरा 84चा. जर संगत तोला मोलाची असेल ना तर हिऱ्याचं जीवन हिऱ्यासारखं चमकेल, नास्तिकाचं जीवन नास्तिकासारखं जमेल. पण देवाच्याकडे मागणी मागू नका, देवाला संकल्प करू नका, पण आपलं जीवन उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर जावं म्हणून संतांच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि संतांच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच म्हणा, मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी कहे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वारे संतांच्या या वारे संतांच्या या वारे संतांच्या या वार करी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आदरणीय परमपूजनीय संत शिरोमणी देहूतले मालक जगद्गुरु तुकोबरायांचा हा बीज उत्सवाचा सोहळा चालत असताना या सप्ताहाला आकडा दिलेला नाही. अबाधित कालाची ही तयारी चालू आहे. नगरदेवड्यामध्ये या सप्ताहाला आकडा नाही आहे, एवढे वर्ष का तेवढे वर्ष, पण अनाधी काळाची ही जी तयारी संपूर्ण गावातील परमपूजनीय तिरोडे पाटील समाज सांप्रदायिक भजनी मंडळ, मीराबाई भजनी मंडळ आणि मुक्ताबाई भजनी मंडळ आणि गावातील एक एक घरातनं आलेला रुपया आणि लाख रुपये देणाराही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो राजू. हा सप्ताह कोणत्या एका जातीचा नाही, एका विशिष्ट माणसांचा नाही. या धर्ममंडपात इथं कॅटेगरी नाही, ओबीसी नाही ना, CST नाही ना, काहीच नाही. इथं एकच आहे. या धर्ममंडपात आलो म्हणजे तुम्ही आणि आपण एकच आहेत. माडकऱ्याला जातपात नसते. पण बुलंद तत्वाने सर्वांच्या समूहाने आणि सर्वांच्या विचाराने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या अनमोल सहकार्याने अतिशय मोठ्या पर्वकाळावर दिमागदार सोहळा अतिशय सुंदर बनवलेला आहे. एक एक लाईट, एक एक चांदणी, एक एक मंडपाची शान वाढवत असताना जी मंडळी, तरुण मंडळी, जुनी मंडळी जे काही सप्ताहासाठी रुसतात आणि आज तुम्ही थकतायत, त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण मला पहिलेच इंटिमेशन आहे, तुमची कितीही जवळचे आम्ही कॉन्टॅक्टदार असू, कितीही आपला परिचय असेल, पण कोणाचं नाव घ्यायचं नाही. आणि जर एका टाइमले मनावर एखादं कोणा खल्लीनं नाव लिवायचे तर बाकीना लगेच म्हणतील त्यांनी ना चिकनाचं नाव लिही ना, आपण जुलूत तेले
त्यांवर मग कमोडाला जायला होतो का आपण? तुम्ही सर्वजण तोला मोलाचे आहेत, सर्वजण प्रेमी आहेत. आणि गेल्या 3 वर्षापासून या मंडळाचा खूप मोठा हट्टाहात चालू होता की सेवा घ्या, सेवा घ्या. कुठंतरी कुठली तरी तारीख कॅन्सल करून मी सर्व तरुण मंडळीला शब्द दिला होता की एकदा घेईल. ते आज तुमच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आलोय. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा करत असताना आदरणीय परमपूजनीय कृष्णाजी माऊलींच्या परिसरातील थोर अतिशय गोड गायन कोकिडा, जबरदस्त ज्या माणसाचं त्या परिसरात नाव आहे. आणि मी इथं जेव्हा त्यांना पाहिलं तर एकच प्रश्न केला, म्हणता आता दुष्काळ आहे, तुमच्याकडे परमार्थाचा बागायतपणा आहे. तुमचा जो परिसर आहे, साक्री परिसर, पिंपळनेर परिसर, तिकडे जे कृष्णाजी माऊलींचं वातावरण आहे ना, त्या परिसराच्या मानाने आम्ही खूप मागे येत आहोत. तुमचा परिसर खूप गोड आहे, आमच्याकडे इस्ती बरीच अजून. तुमच्याकडे परमार्थाचा फार मोठा ओलावा आहे. आणि त्या ओलाव्यातनं या नगरदेवड्यातील तरुण मंडळीच्या चाहत्यांनी दिगंबर बाबांना इथं बोलवलंय. मी बाबाजींचे सुद्धा आभार मानतो. जगतजननी भवानी पेडकाई मातेच्या परिसरातील नामांकित वारकरी तत्वानं जगणारं गोड व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर, आज आवाजही गोड आहे, पर्सनॅलिटी आहे, आणि संप्रदायातलं एक तंतोनतंत वागणारं व्यक्तिमत्व आदरणीय परमपूजनीय आमचे पेडकाई माताच्या परिसरातले राहणारे आदरणीय ईश्वरजी महाराज यांच्या नावातच ईश्वराचं दैदप्पान आहे. आदरणीय ईश्वरजी बाबा, दिगंबर बाबा, तुम्ही तोला मोलाचे आहात. तुमच्यापेक्षा काहीतरी कमी येईल, पण तुम्ही फार उंच पातळीवर गायन करणारी माणसे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि उत्तर महाराष्ट्रातील जबरदस्त पखवाज वाजवणारं वादळ या आपल्यासारख्या परिसरात यांना येणं म्हणजे कथा कथा ठहराव पड असते. आपला पाय पुरतत नाही. कृष्ण मला बोलावणं म्हणजे, मीही माझ्या गावात असं सप्ताह करतो, पण माझ्या परिसरात सप्ताह फक्त सध्या बांबरूडचं नाव आहे, थडीचं बांबरूड, जबरदस्त महादेवाचं. माले बी वाटे मीच नाक लावाच बुवा, पण तुम्ही बी मग नाकनं पाणी उतार. पण अतिशय सुंदर. तुम्ही मोठे मोठे माणसं बोलू शकतात, पण मोठ्या माणसांच्याही मोठ्या यादीतला माणूस कृष्ण महाराज आहे. अहो, काही लोकांना रूप दिलं तर गुण दिले नाही, काही लोकांना गुण दिलं तर रूप दिलं नाही. ईश्वराने या माणसाला सर्व दिलेलं आहे. रूप दिलं, गुण दिलं, आणि त्याच्यात वारकरी संप्रदायाची नम्रता दिली. आणि नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ईश्वराने दिलेली सर्व्या बाजूंची शान नम्रतेने पखवाजावरती नाव कमवत असताना सोपं व्यक्तिमत्व नाही. ज्या इंदुरीकर बाबांना पाहण्यासाठी आपण मोबाईल 4-4 सहा उघडतो, त्या इंदुरीकर बाबा त्या पाहून रांगदावाला जातं. ते इंदुरीकर बाबा त्यांच्याकडे आराम करायला जातात. आणि इंदुरीकर बाबांचा मानस पुत्र येतो भाऊ, आपलं कथा नातं टिकी. आपण वडापापडे कथा गडबडीत असतो तो भाऊ काजू बदाम. एवढं सुपर व्यक्तिमत्व. मी कृष्णाजी महाराजांचंही आमच्या या भडगाव परिसरामध्ये आल्याबद्दल, पाचोरे परिसरात आल्याबद्दल तुमचे आभार. मग संपूर्ण माझ्या पाठीशी बालगोपाल मंडळी, गावातली मंडळी, विनेकरी बाबा, वारकरी बाबा, आदरणीय मागे पुढे असणारे सर्वजण, त्याच्यात माऊली, साऊंड, नगरदेवडा. आता साऊंडच्या बाबतीत तुमचंही नाव आहे, पण तुम्ही चांगली ध्यान ठेवा. अतिशय चांगला साऊंड आहे. तुमले जरी मांडीवाई जेवता येत नाही, पण आम्ही जेवाड दिन. अतिशय सुंदर नाव आहे. आणि आमच्यासोबत आलेले ज्यांनी मला इथपर्यंत दिवसभराचा प्रवास करून सकाळचं कीर्तन करून इथपर्यंत पोहोचवलं, आदरणीय आमचे एस के बाबा, त्यांचे सुद्धा आभार. आणि आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक जे कधी आपल्या परिसरात आले नाहीत, पहिल्यांदा आलेत, पण आपल्या संपूर्ण कमिटीने सप्ताह मंडळाच्या शब्दाला आग्रह देऊन त्यांना इथपर्यंत बोलवत असताना आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय चंद्रकांत दादा, तुम्ही सुद्धा आमच्या या भूमीत आलात, तुमचे सुद्धा आभार. ज्यांच्याकडे कीर्तनाची सेवा आहे ते नाव तुम्हाला सांगितलं जाईल, ज्यांची सेवा आहे संत पंगत त्यांचंही नाव सांगितलं जाईल. आणि परिसरातनं आलेले सर्वच जण, तळागाळातील मी नाव घेणार नाही, पण सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच सांगेल, तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार, हो परी माझ्या दैवा पार नाही. तू का म्हणे मज
माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारणे. लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व सप्ताह कमिटीच्या मंडळीचे आभार. अभंग घेतला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. तुम्हाला सांगू का, संगतीनं माणूस प्रसिद्धीला आहे तर संगतीनं माणूस बदनाम होतो. सत्संग किंवा संगत तुम्ही बिडीची करा का रविवारनी करा, बदनाम होतो माणूस. आता 10-15 वर्षापूर्वी दिगंबर बुवा आपल्या त्या शबन बॅगा राहायच्या कीर्तनकारांकडे. आता मी त्यावेळेस जेव्हा कीर्तन 10-15 वर्षापूर्वी जेव्हा कृष्ण महाराज करत होतो तेव्हा मी घरनं खावतोय तुमनागत बारीक होतो. आता जरासा बाहेर ना वारा लागणार त्यामुळे बम काढायला मी बी. घर गो का अशा भाज्या झुलतीस माले. अरे असं अर्धा जेवण मग खिचडी मग ती मुंगनी डाळ असं कत राह ना का घर असं तोंड वाकडं तिकडं गरज नाही. बाई एकच सांगा तुम्ही आपल्या जाताव बरं बाहेर ना लाड घरनी चाला. आणि जास्त जर वारा वादन महिना तर मग आपला हिरवी खिचडी एखादा दिन गरम कर लो अंदर की बात आहे कर. आता ते 10-15 वर्षापूर्वी ती शबनम बॅग राहायची. आधी अशी टांगी कमगेश्वर बुवा त्या खिडी भोकरीकडे असं नदीतनं उतरावं लागतं. भोकर खिडी भोकर आहे ना असं नदीतनं उतरावं लागतं. आता तिथं पाणी अडवलेलं तो पूल तयार केलेला. मी असं धोतर मी तर आवरलं ती शबनम बॅग टांगलेली आणि मी ते धोतर भरायला नको म्हणीसन आता दव्या कपडा वापरणारले घरना मोठा धाक. तो माणूस बाहेर तर गण दव्या बरं चमकस बनितला तिथला दव्या कपडा मायाडात काय गरमावी अशी उई चेटस दव्या कपडा घालाले बोलतो तोल तोल करणं पडस. यांनी या पियावालाच आपण समजिले दप्तरे जमा आहेत. दव्या कपडा घालणार बोलतो समाय ना पडस. मयाडी मयाडी का को पाईपर ती टाकतो शिवाय कोण शिवाले मग काय ग्रामपंचायत मध्ये शिदावाले काय करू. आता ते धोतर मी तर असं पकडलं ती शबनम बॅग अशी मी मना रस्ता कापा मन मशीद होणारले वाटणं. त्या मशीद होणारले असं वाटणं आपण जेल फोन लावला होता तो उन्हावा. मी कथा नदी महिनी मागेन तो मला आवाज अरे आपल्या चेहऱ्यात शिल्लक राय. मी कथा अंतर कापा मागेन आपल्या चेहऱ्यात. म्हणजे एकट्या शबनम बॅग मुळे त्याची संगती काय लावली त्याने. कोणत्या वेळेस काय बदल करतील लोक. आता ते बामनं धमान आहे ना दोंडायच्या जवळ तिकडं 7-8 वर्षापूर्वी काल्याचं कीर्तन माझं. आणि काल्याचं कीर्तन संध्याकाळी उतरलो 4-4:30 वाजता बसचा प्रवास. आणि तिथं जमलेले 2-4 पोरांनी मला पाहिलं. ते धोतर मी तर आता तरुण पोर असले ते धोतर मी तर बोलतो नि अरे दिकस त्याच्या जिन्नी पॅनवर त्या ढंग नका ना कधी घेत ना पण धोतरवाला अधिक नका मजा घेतात. आता तर 7-8 वर्षापूर्वी ते 2-4 पोरं कॉलेजच्या माझ्याजवळ आले मला विचारायचे म्हणे बाबा तुम्ही काय करतस. मला असं वाटलं कृष्णपत्या ते आपली मजा लिही राहणार पण आपण बी एक गावनं पाणी पिल राहतच का. कुठे जारनं कुठे मातनीनं कुठे नयसनं लोक फक्त हाय न पाचतात नाही तिथलं बरं आहे. आणि त्या पाहिजे बी तिथे आपण कुठे दाखवत असतो. आता काल आम्ही एरंडोल स्टँडवर उभं होतो. एक असा बारीक दल्ला मालिचारी तुम्ही सिगरेट पेतस का नाही म्हणतो शिलगणार आहे हो म्हणा एक बी अंग वजन टाकत होतो ना कुसमुरा कट्टावसून तू मला सिगारेट विचाराय ना. आमच्या गाडीचे ड्रायव्हर विचारायचे म्हणे बाबा हो काय विचारा ना म्हणत यांनी गडी बटा ना विचारी अहो मला सिगरेट विचाराय ना. आता तसं त्या पोरांनी मला धोतर पाहिलं आणि मला विचारलं म्हणे बाबा तुम्ही काय करतोस म्हणतात जाणण्या इकस नाही म्हणे बाबांनी मन सांगा ना खरंच तुम्ही काय करतोस म्हणतो बांडासवर नावे टाकस. आता ती शबनम बँगबुडे असा पसार व्हायचं. ती शबनम बँगबुडे जे नाही करण्या पायतोऱ्या चढून आपण मी ती तटली दल्ली मालिचारे भाऊ तू का करम बोल्या इकस रे.
आता नंतर त्या पोरांनी मला विचारलं, म्हणे बाबा खरं सांगा ना तुम्ही काय करतस? म्हणजे खरं तुला दिसत नाही का कीर्तनकार आहे तुमच्या गावात? म्हणे बाबा आमचा एक प्रश्न आहे, सौभाग्यवती बाई कशी ओळखावी आणि वैधव्यातली बाई कशी ओळखावी? काही काही नालायक संगतीनं काही पण प्रश्न उमटतात. संगत खूप बेकार असते. आता आम्ही कीर्तनकार जेव्हा गावातनं गाडी बाहेर काढतो ना, आमचेही काही मित्र अशी 30नी 40नी मारणार आहे. असा संध्याकाळी गाडीला अडवतच, हो महाराज कथा चालना कितला माय मग तुला बेन त्यांना टाकले बोलाना अक्कल नाही. बेन म्हणतोस त्या कीर्तनकार बेनावर जास्कार आहे. खाण न खाण बेरडे काही काहीच ना बोलाना अक्कल नाही. आणि ते आपल्या आडावत, देख मला 30 रुपये दे. आता ते 30 रुपये काही शाल श्रीपडसाठी मागतस का? 30 पीस आणि आपले सांगतस त्या तुमनं मस्त आहे वो मारो फेट बांधी ले ओ फेटा. अरे तू म्हणा पिन पैसाच नाही पिणार आहे. आता तसंच त्या पोरांनी मला विचारलं नाही बाबा सौभाग्यवती बाई कशी ओळखायची आणि वैधव्यातली बाई? म्हटलं अरे सोपं आहे ना. ज्या माय माऊलीच्या कपाळी कुंकू आहे, बेले जोडवेत, अंदाज काढवा, आई साहेब सौभाग्यवती आहेत. वैधव्यातली एखादी माय माऊली जर असली तर बुक्का लावलेला असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आणि हवा काढली तुम्ही एका चालीत, वा गोड. अशी दोन भावने नका वाजा. टाळी वाजण्यासाठी त्या माणसाची उंची तर पहा तुम्ही. दडलं कोणतं बिडाल पाहिजे ती टाळी. कधी कधी संगतीचाही प्रभाव पहा. एक मंथऱ्याचं ऐकून घेतलं, हे माझ्या ताईंनो तुम्हीही घरामध्ये तुमचा स्वभाव बदलत नाही, माणसांना दोष देणार नाही. माणसं कधीही घरातली दाती लांबवत नाही. भले जेवढा तेवढा ज्याच्या हातात व्यवहार आहे ना तो चिडचिड करेल, पण ज्या घरात जो माणूस सासरा झालाय ना त्याने सर्व्या या दातींवरती पाणी फिरवून दिलंय. पण जी बाई सासू झाली ना तिनं एकच मत आहे, तिने मला कांदा विचारायला पाहिजे, तिने मला बटाटा विचारायला पाहिजे, तिने मला तेल विचारायला पाहिजे. एखादा दिन त्याच कडाई मत टाकी बदलिल्या. इथं अशा निम्म्या म्हाताऱ्या आहेत की तीच ना सासूस ना तरडा मग तीच खिचडी खायला नाही. आजोबीची त्या झाल्या. जरीच ते सासू खवयनी तर हातमेन दाय तांदूळ निष्ठी जायत. आता ना काय येवा करज्यात तसा. आता ववा घाबरवत नाही. आता जर सासू खवयनी ना ते दाय तांदूळ बाजूला देतील आणि त्याच कुकर मग पहिले सासूल्या घालतील आणि शिट्ट्या काढतील. आणि अगो पोऱ्याला सांगतील तू मस्तून माही 3 शिट्ट्या वहिन्यात का मग काढजो. जमाना बदलून गेला आता. अहो आपली घरं सोन्यासारखी आहेत, पण सोन्यासारख्या घरांमध्ये आग लावणारे कधी दिसले नाही महाराज. कधी आपल्या विचारांनी आग लागली, कधी आपल्या बुरसटलेल्या आचरणाने आग लागली. माणसांचं हृदय मोठं आहे. 3 महिन्यापूर्वी हे जळगावच्या पुढे म्हसावत परिसरात ते आपल्याकडे गाड्या येत नाही का, साबुदाणे घ्या, शेंगदाणे घ्या, जिरं घ्या, मेथी घ्या. अशी 3 महिन्यापूर्वी घटना झाली की सासू घरी नाही म्हणून एका माझ्याच मित्राच्या सुनेने एक केलं की सासू घरी नाही बा काय करायचं. 4-5 दिवसात आपल्याकडे एकादशी येणार आहे. तांदूळ पडलेले होते, त्या गाडीवाल्याला तांदूळ दिले, काही साबुदाणे घेतले, काही शेंगदाणे घेतले. मला सांगा इथली नियम होती गोटे का शेंगदाणा आणि साबुदाणा? माहेरले वाटलं ती पोर का छातीवर बांधिली जाई. लिनात साबुदाणा लिनात शेंगदाणा लिनात. जसं सासूला माहीत पडणं तशी घरात अशी दाती चालली. 3 दिवस घरात चुला पेटला नाही. माझा मित्र